शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्याचं वक्तव्य कोल्हापूरमध्ये अजित पवारांनी केलेलं आहे। निधी देणार नसल्याचं शक्तीपीठ महामार्ग नसल्याने शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला अजित पवारांनी ही ग्वाही दिली। कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहावर शिष्टमंडळाशी अजित पवारांनी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी ही वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती दिल्याचं तोंडी सांगितलं असलं तरी भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जात असल्याचं शिष्टमंडळाच्या वतीनं कॉम्रेड गिरीश कोंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिलं। यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला ही ग्वाही दिली। आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजना वर्षानुवर्ष सुरू राहील, राज्यातील बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। अजित पवार सकाळी कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या दौऱ्यावर होते। कोल्हापूर आणि इचलकरंजीत राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न सोडवू असं आश्वासन अजित पवारांच्या वतीने देण्यात आलं। मला एका गोष्टीची गंमत वाटते, विरोधक आमच्यावर टीका करतात। ते म्हणतात ही कसली योजना आणली, चुनावी जुमला म्हणून सांगताय। माय माऊलींनो, मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। हा अजितदादाचा वादा आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे। मी शब्द कधी फिरवणार नाही। ही योजना पुढे वर्षानुवर्ष आपल्याला चालवायची, तशा प्रकारचं नियोजन मी अभ्यास करून ती मांडलेली आहे। त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। मात्र पाण्याच्या बद्दल सतत काही ना काही प्रश्न निर्माण होतात। त्यांना शुद्ध चांगलं भरपूर पाणी ते त्या ठिकाणी मिळू शकत नाही। मी एवढंच या निमित्तानं सांगतो की ह्याच्यात बारकाईनं लक्ष घालून त्याच्यामध्ये माझ्या इचलकरंजीच्या प्रमुखांचं पण मत जाणून घेऊन इचलकरंजीकरांचं हे अनेक वर्षाचं दुखणं दूर करण्याच्या करता राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब आम्ही दोघंही त्याच्यात लक्ष घालू आणि तुम्हाला न्याय देण्याचं काम या बाबतीमध्ये करू।